आइए हम सब अपने स्थानों पर खड़े हो जाएंगे। आइए हम सब अपनी आंखों को बंद करेंगे। धन्यवाद करते हैं खुदा परमेश्वर, हम आपके नाम को धन्य कहते हैं राजा, क्योंकि आप धन्यवाद के योग्य हैं। धन्यवाद करते हैं खुदा परमेश्वर, आज का दिन, ये नया साल आपने हमारे जीवन में जोड़ा, इसलिए आपके नाम को धन्यवाद करते हैं खुदा परमेश्वर। हाँ मेरे राजा, बीते साल में मेरे प्रभु जी उन हर एक कठिन परिस्थिति से आपने हमें संभाला, इसलिए हम आपके नाम को धन्यवाद करते हैं राजा। उन हर एक परेशानी से, उन हर एक संकटों से आपने हमें संभाला, इसलिए हम आपके नाम को धन्यवाद करते हैं। आप राजाओं के राजा, प्रभुओं के प्रभु, हम आपकी स्तुति करते हैं राजा, हम आपके नाम की महिमा गाते हैं राजा। धन्यवाद करते हैं खुदावन परमेश्वर, आपके बिना हम कुछ भी नहीं मेरे राजा। धन्यवाद करते खुदावन परमेश्वर, धन्यवाद करते प्यारे प्रभु जी, धन्यवाद करते राजा। खुदावन परमेश्वर पिता, हम आपके नाम की बड़ाई करते हैं राजा। आए हुए हर एक लोगों पे आप अपना अनुग्रह रखें मेरे राजा। धन्यवाद करते प्यारे प्रभु जी, हम आपकी आराधना आत्मा और सच्चाई से करने वाले मन से कैसा होने दे मेरे राजा। धन्यवाद करते खुदावन परमेश्वर पिता, आज का दिन आशीष का दिन ठहरने पाए ऐसा होने दे मेरे राजा। धन्यवाद करते खुदावन यीशु मसीह, धन्यवाद करते प्यारे प्रभु जी, यीशु धन्यवाद यीशु। तेरे बिन मैं कुछ नहीं ऐ खुदावन यीशु, तेरे बिन मैं कुछ नहीं। हमारी कोई परमेश्वर पिता पहचान नहीं है तेरे सिवा। मैं
सुन हृदय से कबूल कीजिए। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आइए हम परमेश्वर की महिमा के लिए एक गीत को गाएंगे। कौन है राजाओं का राजा? क्या आपको पता है कौन है? हालेलुया, हालेलुया, आइए हम उसकी महिमा करने के लिए इस गीत को गाएंगे। और आप सब लोग एक्शन करिएगा। साल का पहला दिन है, नाराज मत रहिए। सब लोग खुशी से उसकी महिमा करेंगे। हालेलुया, हालेलुया। एक्शन के साथ
जय बोलो यीशु मसीहा की 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 जय बोलो
आइए आप सब अपनी आंखों को बंद करेंगे। धन्यवाद करते हैं। आइए हम सब अपने मनों की तैयारी को करेंगे। धन्यवाद करते हैं खुदा परमेश्वर पिता। धन्यवाद ईश्वर। खुदा परमेश्वर पिता, हम आपके नाम को धन्य कहते हैं राजा। आपके कोड़े खाने से हमें चंगाई मिली, इसलिए आपके नाम को धन्यवाद करते हैं। खुदा परमेश्वर पिता, धन्यवाद करते हैं पहले प्रभु जी। यस लॉर्ड, धन्यवाद ईश्वर, धन्यवाद करते हैं। यस, धन्यवाद ईश्वर। Ni sa re
आपल्या दिवदेच्या पालन आमच्यासोबत बोलत आम्हाला कोटी कोटी धन्यवाद. धन्यवाद आणि धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद प्रभू. आज मी सर्वस्व तुझ्या आम्ही कधी तू माझ्यासाठी आमच्यासाठी तयार केलेलं आहे. नरकापासून आम्ही भटकू नये म्हणून आम्ही आमच्या पावलांना मार्गदर्शन करतो. आम्ही जे काय बोलतो, जे काय विचार करतो, सर्व तुझ्या विचारू तुझ्या इच्छेनुसार असते प्रभू. धन्यवाद करतो प्रभू. मी कबूल करतो की तुझ्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही प्रभू. कृपया माझे विचार, माझी कल्पना आणि निर्णय यावर तू नियंत्रण ठेवतो जेणेकरून आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत तुमच्या परिपूर्ण योजने चालू असतो होतेच प्रभू. धन्यवाद धन्यवाद करतो प्रभू. आणखी काय मागू परमेश्वर, माझ्या कल्पनाच्या पेक्षा अधिक तू आम्हाला दिले असतो. आमच्या कोणाला तुझ्या हातात सोपवतो प्रभू परमेश्वर. या सर्व्हिसला तुझ्या हातात सोपवतो. धन्यदाना प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने ही विनंती मागतो म्हणतो. आणि परमदयाळू देवा, तुझा एकुलता एक पुत्र येशू याच्या नावाने लोकांना आरोग्य आणि तारण मिळते, म्हणून आम्ही येशू नामाचा महिमा सर्व जगाला आनंदाने विदित करावा असा अनुग्रह तू आम्हाला दे. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व का राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे या सर्व शास्त्रपाठ ऐकूया. आपला पहिला शास्त्रपाठ निर्गमनाचं पुस्तक, त्याचा 3रा अध्याय आणि त्याचे 13 ते 17 वचने. पहिला शास्त्रपाठ निर्गमन याचा 3रा अध्याय वचन 13 ते 17. मूसा ने परमेश्वर से कहा, जब मैं इस्राएलियों के पास जाकर उनसे कहूँ, तुम्हारे पितरों के परमेश्वर ने मुझे तुम्हारे पास भेजा है, तब यदि वे मुझसे पूछे उसका क्या नाम है, तब मैं उनको क्या बताऊँ? परमेश्वर ने मूसा से कहा, मैं जो हूँ सो हूँ। फिर उसने कहा, तू इस्राएलियों से यह कहना, जिसका नाम मैं हूँ है, उसी ने मुझे तुम्हारे पास भेजा है। फिर परमेश्वर ने मूसा से यह भी कहा, तू इस्राएलियों से यह कहना, तुम्हारे पितरों का परमेश्वर अर्थात अब्राहम का परमेश्वर, इसहाक का परमेश्वर और याकूब का परमेश्वर यहोवा, उसी ने मुझको तुम्हारे पास भेजा. कृपाळू देवा, आम्ही सर्व तुझे प्रिय लेकरं तुझ्या दयाच्या चरणाशी येतो. स्वतःचं समर्पण आम्ही तुला करीतो. तुझ्या वचनावर पालन करत असताना तुझ्या वचनांच्या द्वारे तो मग प्रत्येकाबरोबर बोल आणि त्यानुसार चालण्यासाठी आम्ही प्रत्येकाला सहाय्य कर. ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. माग आपण म्हटलं की पुष्कळ गोष्टी, शिस्त, डिसिप्लिन खूप गरजेचे आहे आपल्याला. जर का तुम्हाला आताच ऐकलं तुम्ही, चर्च कंपाऊंडमध्ये आले, तुम्हाला हॉर्न मारायची गरज आहे, भक्ती सुरू आहे, नॉट गुड. म्हणजे देवाचा आदर करणं खूप गरजेचं आहे. आतमध्ये तुम्ही येत आहे, तुम्ही कसे येता, कसे तुम्ही जाता, हे सुद्धा तुम्हाला समजणं गरजेचं आहे. नवीन वर्षात पुष्कळ गोष्टी आहेत. आपण म्हणतो की आम्ही या गोष्टी सोडून देणार, नवीन गोष्टी आम्ही धारण करणार, तर त्या गोष्टीचं पण आपल्याला थोडंसं त्याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागतंय. मला वाटते डिसिप्लिनवर शेवटचं संभाषण मी करणार. याच्यानंतर
तुमची इच्छा, तुम्हाला डिसिप्लिन आवडत असेल तर ठीक आहे, नाही आवडत असेल तर मग जसं तुम्हाला गोंधळ करायचं असेल तुम्ही ते करू शकता. मग ते डिसिप्लिन चर्चमध्ये असेल किंवा मग ऑफिसमध्ये असेल किंवा परिसरामध्ये असेल. कारण की नवीन वर्ष म्हणजे काय, तुम्ही म्हणता की आम्ही जुनं सगळं सोडून देऊ आणि नवीन गोष्टी आम्ही धारण करू. आणि पुष्कळदा आपण पाहतो की प्रत्यक्षामध्ये आपण शिस्तीमध्ये राहण्याचा पण प्रयत्न करत नाही, बेशिस्तपणाने बेजबाबदारपणाने वागण्याचा पण प्रयत्न करतो. मला वाटते की पुढच्या आठवड्यापासून थोडंसं म्युझिक पण थोडं सॉफ्ट व्हायला पाहिजे. आज जर का मला माहित नाही, मी ऐकत होतो, मला बिलकुल ते गाणे असे म्हणजे गाणे चांगले गात, गाणे व्यवस्थित गात आहे ते, मग सिस्टममध्ये खराबी आहे. कर्कश आवाज येत होता, कर्कश आवाज कुणालाही आवडत नाही. म्हणून तिथून आपल्याला सुरुवात करावं लागेल, जिथून आपली सुरुवात होते. थोडं म्युझिक वाजवताना, मागं पण कम्युनियन देत असताना मी म्हटलं अरे थोडं हळू वाजवा, म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब होत नसेल, पण मी कम्युनियन देता तर मला डिस्टर्ब होत आहे. म्हणजे मला डिस्टर्ब होत आहे म्हणजे तुम्ही समजा की लोकांना किती डिस्टर्ब होत असेल. तर कुठून तरी आपल्याला शिकावं लागेल, कुठं तरी आपल्याला हे करावं लागेल. म्हणजे कुठंतरी आपल्याला स्मूथनेस असायला पाहिजे. स्मूथनेस नाही आहे, खरतडपणा जास्त आहे. तर यावर्षी थोडंसं नवीन पावलं उचलताना, नवीन डिसिजन घेताना आपण तसं प्रयत्न करावा की मला सॉफ्ट कर, मला नम्र कर, ते तुम्हाला करावं लागेल. आवडत असेल तर ठीक आहे, नाहीतर तुमचं लाईफ आहे, तुमचं आयुष्य, तुम्हाला जसं वागायचं तुम्ही करू शकता. पण स्वतःला सॉफ्ट करणं खूप गरजेचं आहे. इथे मी पाहत आहे सॉफ्टनेस नाही आहे. लोक बोलताना सॉफ्टनेस आहेच नाही, काय ओरडतात. त्यांना वाटतं की ओरडण्याने काय असं होते का. मी एक नाही, पुष्कळ लोकांना मी पाहिलेलं आहे ते नो सॉफ्टनेस. ओरडण्याने काय सगळं काय बरोबर होऊन जाते का. शिस्त, शिस्तीचा भाग आहे. देवापुढे ओरडणार का तुम्ही, देवापुढे तो तुमचा आवाजच नाही निघू शकणार. काही लोक सॉफ्ट आहे, आणि मी उदाहरण पण देऊ शकतो कोण कोण सॉफ्ट आहे. बोलताना आपले थोरात साहेब ते सॉफ्ट बोलतात, ओरडताना कधी मी पाहिलं नाही बोलतात. नाही उदाहरण देतो मी, आहे माझ्याकडे, असं नाही की नाही आहे. आपले बबन मानकर आले ना, ते पण बोलताना सॉफ्ट बोलतात, ते आहे बसून. कधी त्यांना असं मी ओरडताना पाहिलं नाही. आपले नगराणे साहेब आहे, उदाहरण देऊ शकतो आम्ही सॉफ्ट बोलताना. सॉफ्ट बोलायला पाहिजे, गरजेचं आहे. सॉफ्टनेसच नाही आहे बोलण्यामध्ये इथे. असं कोणाला वाटते की आम्ही ओरडू आणि नाही होत तसं. सॉफ्टनेस पाहिजे, ऐकण्यामध्ये सॉफ्टनेस पाहिजे, बोलण्यामध्ये सॉफ्टनेस पाहिजे, देवाच्या समोर येताना तुमच्यामध्ये सॉफ्टनेस पाहिजे, नम्रता पाहिजे. ती बाब परमेश्वर आपल्याला सांगत आहे. आता पहा, आजोबांना उठावं लागलं. उठावं लागलं का बरं. कारण की सांभाळणं गरजेचं आहे. ही भक्ती आहे, हे जनरल नाही आहे. काही लोकांना असं वाटते की भक्तीमध्ये आलं जनरल काहीतरी करून चाललं झालं. नाही नाही, ही भक्ती आहे. आणि मी वारंवार सांगत आहे की तुम्ही भक्ती देवाची करत आहे. तुम्ही कोणाला भेटायला येत नाही, तर तुम्ही तुमच्या जिवंत देवाला भेटायला येता, मला पण भेटायला येत नाही. तर ती भावना, ती नम्रता तुमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. मला मला नको भेटायला आले तरी चालते, परंतु देवाला तुम्ही भेटायला येता. आणि त्या देवाच्या नावामध्ये किती सामर्थ्य आहे, तर ते आज वचनामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की या जगामध्ये दुसरं कोणतं नावच नाही आहे की ज्याच्याद्वारे तुमचं तारण होईल. फक्त तारण येशूच्या नावामध्ये. आज 3 शास्त्रपाठ आपण पाहिलेले आहे, आणि प्रत्येक ठिकाणामध्ये नावाला खूप महत्व दिलेलं आहे. पहिल्या शास्त्रपाठामध्ये सुद्धा नावाला महत्व दिलेलं आहे, आणि परमेश्वराने स्वतःचं व्यक्तिगत नाव इथे प्रगट केलेलं आहे.
आणि या ठिकाणामध्ये आपण पाहतो की व्यक्तिगत नाव म्हणजे देवाने त्याचं नाव सांगितलं आहे की यहोवा. यहोवा म्हणजे आय एम हू आय एम, मी आहे तो आहे, हे देवाचे नाव आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये जे नाव जे असते ते सहज नसते, जे नाव असते त्याच्याद्वारे कृती पण असते. मी वारंवार सांगतो की नाव एक असते ना, तुमचं कामच वेगळे असतात. एकाचं नाव असलं शांती आणि तिचे कामच असतात, ते तोंड उघडलं की पूर्ण अशांती फैलून जाते. काय करणार त्याच्यासोबत? परंतु हिब्रू लोकांमध्ये जर का नाव दिलं तर त्या नावाला सार्थक करणं त्या व्यक्तीचं, ज्याला ते नाव देण्यात येते, त्याचं कर्तव्य राहते. आणि ते नावाबरोबर ते वागण्यास प्रयत्न करतात. पहा, प्रत्येक समयामध्ये एखादा जर का दुःखामध्ये एखादा बाळ झाला तर दुखण्यामध्ये त्याचं नाव ठेवण्यात येते की मला दुःख झालं म्हणून हे बाळ मला झालं. मोशे पाण्यातून निघाला तर पाण्यातून निघाला म्हणून त्याचं नाव मोशे ठेवण्यात आलं. मोशे म्हणजे पाण्यातून निघालेला. आणि तसं ते सार्थक करतात, त्यांचे नाव जे आहे ते सार्थक करतात. आणि म्हणून या ठिकाणामध्ये परमेश्वर जो आहे तो मोशेला त्याच्या नावाचा अर्थ सांगतो की मी सार्वभौम परमेश्वर आहे आणि त्या सार्वभौम परमेश्वराने मला तुमच्या मधात पाठवलेला आहे आणि तो सदैव उपस्थित आहे आणि सदैव तो कार्यरत आहे. मोशेला परमेश्वर सांगत आहे आणि मोशे मग लोकांना सांगत आहे की हा जो परमेश्वर आहे ना, ज्याच्या संबंधात मी तुम्हाला सांगत आहे, तो सार्वभौम परमेश्वर आहे आणि तो सगळ्या ठिकाणी तो उपस्थित आहे. ओमनी प्रेझेंट त्याला आपण म्हणतो, सगळ्या ठिकाणामध्ये प्रेझेंट आहे आणि त्याने मला पाठवलेलं आहे. नवीन वर्ष म्हटलं तर या ठिकाणामध्ये नामकरणाचा दिवस म्हणून आपण साजरा करतो. जगामध्ये तर वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने साजरा करतात. रात्रभर बिअर बार सुरू राहते, रात्रभर डान्स सुरू असते. जगासाठी म्हणत आपल्यासाठी. आपले लोक जातात त्याच्यामध्ये, जातात ना, रात्री भक्तीला नाही येत पण तिकडे सुरू जाते, गेले पण असते. तर हे जे नवीन वर्ष आहे पहा, म्हणजे ख्रिस्ती विश्वासामध्ये किती चांगल्या गोष्टी आहे आणि किती चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडून येतात की मध्यरात्रीची प्रार्थना आपण अटेंड करावी आणि स्वतःचं समर्पण आपण परमेश्वराला करावं. आणि काल आपण समर्पणाची प्रार्थना आपण केली, पुनर्समर्पणाची प्रार्थना केली आपण, आणि त्याच्यामध्ये आपण काय काय चुकलो, कुठं कुठं आपण चुकतो, त्या सर्व गोष्टी आम्ही परत करू नये तर आम्ही सर्व त्या गोष्टी विसरून आम्ही परत नवीन याच्यात सुरुवात करावी आणि जुनं पाप आम्ही करू नये. ते पुनर्समर्पणाची प्रार्थना काल आम्ही केली, जे लोक इथे उपस्थित होते. या ठिकाणामध्ये नवीन वर्ष साजरा करत असताना पुष्कळ गोष्टी असतात. ठीक आहे, नवीन कपडे गुड, सगळे चांगले नवीन कपडे घालून आहे, सगळे सुंदर दिसत आहे, गुड. म्हणा ना एकमेकांना तुम्ही चांगले दिसत आहे, कॉम्प्लिमेंट्स द्या. तुम्ही पण चांगले दिसत आहे बंगाली कुर्त्यामध्ये. आता ते एकटे बसून ते माझ्याकडे पाहता, कोणी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मी त्यांना दिलं कॉम्प्लिमेंट्स. द्यायला पाहिजे, कॉम्प्लिमेंट्स द्यायला पाहिजे, चांगले दिसत आहे. कारण की आपण देवाचे लेकरं आहोत ना, देवाने आपल्याला त्याच्या प्रतिकृतीमध्ये आपल्याला बनवलेलं आहे, त्याच्यासारखा परमेश्वराने आपल्याला बनवलेला आहे. आणि म्हणून आपण जर का एकमेकांना कॉम्प्लिमेंट्स देत नाही तर मग आपण देवाला कसं कॉम्प्लिमेंट देणार? देव सुंदर आहे ना, तू वर्णित है तू सुंदर है ना, गीत आपण गा. तर तो देव त्याने त्याच्यासारखा आपल्याला बनवलेला आहे. आणि म्हणून आपल्याला तसं विचार करायला पाहिजे की देवासारखे आपण आहोत. आणि हे जग सोडल्याच्या नंतर परमेश्वर परत आपल्याला देवासारखं त्याच्या देवदूत म्हणून आपल्याला करणार आहे. मग तिकडे पती पत्नी नाही, बाळ नाही, आजोबा नाही, आजी नाही, कोणीच नाही. फक्त जर का तुम्ही स्वर्गामध्ये पोहोचले तर देवाचे दूत. तर नवीन वर्ष साजरा करत असताना लक्षात ठेवा की आपलं जे पंचांग आहे किंवा अल्मनक आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की येशूचा नामकरणाचा दिवस म्हणून आपण सर्व जगामध्ये आपण साजरा करीतो. लोककृत शुभवर्तमान याचा 2 अध्याय त्याच्या 15 ते 21 वचनामध्ये आपण पाहतो की मरिया आणि योसेफ लहान बाळाची सुंता करण्यासाठी मंदिरात घेऊन येतात, तेव्हा त्याला येशू हे नाव देण्यात येते. आणि मला या समयामध्ये एक चांगली बाब वाटली की लोक वेळेवर येत आहेत.
म्हणजे त्यांच्या घरामध्ये जर का बाळ झालं तर वेळेवर ते येत आहे, बरोबर त्याचं समर्पण ते करत आहे, आणि हे करणं गरजेचं आहे. माहित नाही याच्या अगोदर रेग्युलर होत आहे की नाही, परंतु आता रेग्युलर मी पाहिलेलं आहे या 2 वर्षापासून की लोक बरोबर त्यांच्या घरामध्ये बाळ झालं तर त्याचं समर्पण ते बरोबर करतात, आणि देवाचं संरक्षण त्याला मिळावं म्हणून आपण प्रार्थना पण त्यांच्यासाठी करीतो. तर या ठिकाणामध्ये मरिया आणि योसेफ सुद्धा बाळ येशूची सुनता करण्यासाठी मंदिरामध्ये घेऊन येतात, आणि तिथे त्याला येशू हे नाव देण्यात येते. आणि पॅलेस्टाईन हे जे त्या समयाचं देश होतं, आणि पहिल्या शतकामध्ये पुष्कळ लेकरांचं नाव येशू, यहोशू असं ठेवण्यात येत होतं. कॉमन नाव होतं, बार येशू, बार अब्बा, येशू, यहोशू, आणि हे नावं त्या समाजामध्ये देण्यात येत होते. आणि त्याचा अर्थ एकच असायचा की देव आमच्या बरोबर आहे, गॉड इज विथ अस. पुष्कळ लोक जे आहे आज पण नाव ठेवत असताना आज असे नवीन नवीन नावं येतात की कधी कधी मला पण विचार पडतो की याचा अर्थ काय होतो म्हणून. आहे आता माहित नाही ते कुठून शोधतात, काही लोक नेटवरून काढतात, काही लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं काढतात आणि नाव ठेवतात. परंतु लेकराला त्या नावाचा अर्थ तुम्हाला सांगायला पाहिजे. हे तुझं नाव आम्ही याच्यासाठी ठेवलेलं आहे, तुझं नाव आम्ही ठेवलेलं आहे, त्याचा अर्थ असा होता, आणि मग या नावाच्या अनुसार तुला वागावं लागेल, तुम्हाला सांगावं लागेल. तसं नाव ठेव, मला नाव आवडते म्हणून आपण ठेवलं तसं नाही, परंतु त्याच्या मागचं उद्दिष्ट तुम्हाला लेकरांना सांगावं लागेल की हे नाव आम्ही तुझं याच्यासाठी ठेवलेलं आहे. मी नंतर विचारेन लेकरांना की तुमच्या आईने तुमचं जे नाव ठेवलेलं आहे मला सांगा बरं, तुम्हाला सांगितलं का त्याचा अर्थ काय आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे, तुम्ही सांगाल नंतर. ज्यांना वाटत असेल त्यांनी मला येऊन सांगावं, लेकरांनी. ठीक आहे. तर येशू हे नाव त्याला देण्यात आलं, आणि नाव जसं असते तसं त्यांचे कामही असायला पाहिजे, ही बाब परमेश्वर आपल्याला या ठिकाणामध्ये सांगत आहे. आणि नावाबरोबर त्यांची भूमिका जी आहे ती भविष्य काळाचं जे जीवन आहे ते प्रगट होते, ही बाब या ठिकाणामध्ये आपण पाहू शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण लेकराचं समर्पण आपण करीतो, नेहमी ही बाब लक्षात ठेवा की परमेश्वर प्रत्येक लेकरांसाठी त्यांच्या भविष्याचे दार उघडतो, प्रत्येक लेकरांसाठी त्यांच्या भविष्याचे दार उघडतो. आणि हे अद्भुत आहे, हे अद्भुत आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या लेकरांना समर्पणासाठी आणता तेव्हा ही बाब परमेश्वर आपल्याला सांगत आहे. शुभ वर्तमानामध्ये आपण पाहतो की 8 दिवस झाले आणि 8व्या दिवशी येशू नाव ठेवण्यासाठी त्याला मंदिरात घेऊन आले. म्हणजे पहा, येशूचा जन्म झाला, त्याच्यानंतर 8 दिवसाच्या नंतर येशूला घेऊन ते मंदिरात आले, त्याच्यानंतर परत ते गावात गेले, त्याच्यानंतर मग मागी लोक आले. हे जे घटनाक्रम जे आहे ते जुळता तुम्हाला दिसेल. म्हणजे येशू ख्रिस्त जवळपास 15 दिवस तिथे राहिला, बेथलेम या गावामध्ये राहिला. आणि जेव्हा मागी लोक भेटून गेले, त्याचे दर्शन करून गेले, त्याच्यानंतर मग स्वर्गदूताने योसेफाला दर्शनामध्ये सांगितलं की आता तो बाळाला घेऊन येतो मिस्र देशामध्ये जा. घटनाक्रम जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला इथे मिळतात. आता जेव्हा योसेफ आणि मरिया बाळ येशूला मंदिरामध्ये घेऊन आले, त्याचं समर्पण ते करतात, आणि तिथे एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे शिमोन. आणि हा शिमोन जो आहे तो प्रार्थनेत आहे, उपासनेत आहे, विनम्र आहे आणि विश्वास पात्र आहे. आणि तो वाट पाहत होता, तो दिवसाची वाट पाहत होता की जेव्हा परमेश्वर या जगामध्ये येईल, त्याच्या लोकांचे तो सांत्वन करेल. शिमोन वयोवृद्ध व्यक्ती, आणि तो वाट पाहत होता की आमचं तारण कधी येणार आहे. आणि देवाने त्याला सांगितलेलं होतं की जोपर्यंत तू तारण पाहशील नाही तोपर्यंत तू हे जग सोडून जाशील नाही. देवाने त्याला प्रभूच्या आज्ञामध्ये त्याला सांगितलेलं होतं की जोपर्यंत तू तारण पाहशील नाही, देवाच्या अभिषिक्ताला पाहिल्याशिवाय तुझं जीवन संपणार नाही. हे बाब शिमोनाला परमेश्वराने सांगितलेलं होतं. आणि म्हणून जसं मग येशू ख्रिस्त मंदिरात आला, त्याचं समर्पण झालं, त्याची सुनता झाली, आणि जेव्हा तो बाहेर पडत आहे तर दारामध्ये हा शिमोन जो आहे त्याने त्या बाळाला पाहिलं, आणि बाळाला पाहत असताना ओळखून घेतलं की हा आमचा राजा आहे. हालेलुया. आणि 34व्या वचनामध्ये आपण पाहतो की त्याने येशूच्या संबंधाने भवितव्य केलं.
आणि त्याने तो सारांश तिथे प्रगट केला की हा राजा जो आहे तो या जगामध्ये आलेला तो काय करणार आहे, त्याचं भवितव्य शिमोन जो आहे त्यांनी लोकांपुढे त्यांनी प्रगट केला. पहिली बाब त्यांनी म्हटलं की ही विल बी द कॉज वेअर बाय मेनी विल फॉल, म्हणजे पुष्कळ लोकांच्या पडण्यासाठी हे कारण होणार आहे. पुष्कळ लोक पडतील. आणि का बरं पडतील, तर परमेश्वर इथे आपल्याला सांगत आहे की आपण स्वतःचा न्याय करू शकत नाही. मनुष्य स्वतःचा न्याय करू शकत नाही. आपल्याला वाटत असेल की आपण स्वतःचा न्याय करू शकतो, परंतु मनुष्य स्वतःचा न्याय करू शकत नाही. त्याचबरोबर त्या ठिकाणामध्ये परमेश्वर सांगतो की न्याय करायचा जो अधिकार आहे तो येशूकडे आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. न्याय करणारा येशू ख्रिस्त आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. या ठिकाणामध्ये आपण पाहतो की तो न्याय कशा प्रकारे करतो, तर त्याच्याबरोबर जे लोक राहतात त्याचा सामना होतो, जे प्रेमात राहतात, जे देवाच्या राज्याच्या चांगुलपणामध्ये राहतात, दयाळूपणाने ते त्याचा प्रतिसाद देतात. हा एक प्रकारचा वेगळा न्याय असेल. आणि काही लोक त्याच्यावर भेटल्यानंतर उदासीन असतात, बेपर्वा असतात, शत्रुत्व ते दाखवतात. येशूला भेटल्यानंतर बेपर्वा असतात, शत्रुत्व दाखवतात, तर ते लोक दोषी आहेत. म्हणजे येशूला भेटल्याच्या नंतर आपण जीवनातून काय प्रगट करतो? चांगुलपणा प्रगट करतो का? दयाळूपणा प्रगट करतो का? नम्रता प्रगट करतो का? किंवा येशूला भेटल्याच्या नंतर आपण उदासच राहतो, किंवा बेपर्वा आहे, किंवा शत्रुत्व आहे आणि आपण अशा प्रकारे आपण दोषी ठरतो का? म्हणजे जशा प्रकारे आपण येशूचा स्वीकार करतो तशाच प्रकारे आपण पाहतो काही लोक तशाच प्रकारे त्याचा नकारही देतात. म्हणजे जसं तुम्ही त्याचा स्वीकार करणार तसं तुम्हाला त्याचं फळ मिळणार. हालेलुया. जशा प्रकारे तुम्ही येशूचा स्वीकार करणार तसंच तुम्हाला फळ मिळणार. ती बाब या ठिकाणामध्ये परमेश्वर आपल्याला सांगत आहे. दुसरी बाब म्हटलेलं आहे की ही विल बी द कॉज वेअर बाय मेनी विल राईज. पुष्कळ लोकांचं उठण्याचं कारण सुद्धा त्या ठिकाणामध्ये परमेश्वर आपल्याला सांगत आहे. येशू ख्रिस्त, येशूचा हात जो आहे आपल्याला जुन्या जीवनातून नवीन जीवनाकडे तो घेऊन जातो. आणि जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे तो कसा आहे? नवीन सृष्टी आहे. वचन आहे आपल्यासाठी की जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे तो नवीन सृष्टी आहे आणि तो आपल्याला जीवनाकडे तो घेऊन जातो. पापापासून तो आपल्याला चांगुलपणामध्ये नेतो आणि लज्जेतून आपल्याला वैभवाकडे वर उचलतो. म्हणजे या ठिकाणामध्ये जी दुसरी बाब जी आहे तो शिमोन तो आपल्याला सांगत आहे की जो कोणी येशू बरोबर असेल त्याची वाटचाल जीवनाकडे असेल. जो कोणी येशूकडे असेल तो पापातून वाचून तो चांगुलपणाकडे जाईल आणि जो कोणी येशूमध्ये असेल त्याच्या जीवनातून लज्जा नाहीशी होईल आणि तो वैभवाकडे वळेल. हालेलुया. आणि तिसरं बाब सांगितलेलं आहे की पुष्कळ लोक त्याचा विरोध करतील. शिमोन जो भवितव्य त्याने सांगितलंय की पुष्कळ लोक आता याचा विरोध पण करतील, येशूचा विरोध पण करतील, त्याचे विरोधक असतील. आणि म्हणून येशू ख्रिस्ताप्रती आपण पाहतो की न्यूट्रॅलिटी आपण म्हणतो, तटस्थता आपण म्हणतो, ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिसत नाही. तटस्थता जी असायला पाहिजे ते आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून आपण पाहतो की काही येशूच्या शरण जातात आणि काही येशूच्या विरोधामध्ये लढा देतात. आता पहा, मागील दिवसामध्ये घटना घडलेल्या आहेत. युपी मध्ये काही ठिकाणामध्ये जिथे ख्रिसमस साजरा करण्याचा प्रयत्न करत होते ते लोकांनी काय केलं, सगळं काही तोडफोड करून टाकली. तिथे लोकांनी ख्रिसमस नाही करायला पाहिजे. नागपूरमध्ये पण एक घटना घडलेली आहे, माहित नाही तुम्हाला माहिती आहे की नाही. एका घरामध्ये ते ख्रिसमसची भक्ती घेत असताना तिथे लोक आले, त्यांना पकडलं आणि त्यांना धमकावलं आणि त्याच्यानंतर त्यांना पोलिसांमध्ये त्यांना स्वाधीन केलं. नागपूरमध्ये घडलेली घटना आहे ख्रिसमस साजरा करत असताना. तर या घटना घडत आहे. आता या घटना घडत आहे. सांगण्याचा प्रयत्न आहे की लोक ख्रिस्ता बरोबर पण आहे, ख्रिस्ताच्या विरोधक पण आहे. येशू ख्रिस्त जगामध्ये तेव्हा पण लोक काही त्याच्या बरोबर होते आणि पुष्कळ लोक त्याच्या विरोधात होते. म्हणजे जगामध्ये तुम्हाला नेहमी पाहावं लागते की काय तुमच्या विरोधक असतात आणि काय तुमच्या बरोबर असतात. आणि हे जगामध्ये सुरूच आहे आणि जगामध्ये सुरूच राहणार. काय विरोधक मिळतील तुम्हाला आणि काय तुमचे प्रशंसक मिळतील. तर ही जी बाब आहे आणि ही जीवनाची शोकांतिका आहे, ती बाब की एक जगाचा तारणाऱ्या जगामध्ये आला आणि तुम्हाला आणि आम्हाला जीवन देण्यासाठी आला, तरी पण त्याचा विरोधक, तरी पण त्याचे विरोधक आपल्याला जगामध्ये दिसत आहे.
हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये परमेश्वर आपल्याला सांगतो की ऑपोजिशन असेल तरी चालेल, परंतु तुमचा विश्वास ख्रिस्तावर बळकट असायला पाहिजे. तुम्ही ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही चालले पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये विनम्रता असायला पाहिजे. तेव्हा तुम्ही ख्रिस्ताला तुम्ही लोकांपुढे प्रगट करू शकता. आणि वर्षाची सुरुवातच आहे, वर्षाची सुरुवातच आहे की तुम्ही ख्रिस्ताला तुमच्या जीवनातून कसं वर्षभर प्रगट करा. एक प्रकारे तुम्ही ध्येय करता, एक प्रकारे तुम्ही करार करता की हो देवा, हे संपूर्ण वर्ष मी वाईट कामं सोडून मी तुला माझ्या जीवनातून कसं लोकांपुढे प्रगट करेल, ती बाबा पण करण्याचा आपण प्रयत्न करतो. हालेलुया. त्याचबरोबर जे तिसरं शास्त्रपाठ आपण पाहिलेलं आहे, प्रेषितांचे कृत्य, याचा 4था अध्याय. आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की येशूच्या नावाने आपल्याला आरोग्यदान मिळणार आहे आणि मिळते. येशूच्या नावामध्ये आपल्याला आरोग्यदान मिळते, कारण की येशूच्या नावामध्ये ते सामर्थ्य आहे. येशूच्या नावामध्ये फक्त येशू नावच घेतलं तर खूप मोठं सामर्थ्य आहे. येशू नाव सहज नाही आहे. प्रत्येकाला येशूचं नाव घेता येत नाही. प्रत्येकाला येशूचं नाव घेता येत नाही. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये असतो तेव्हा तुम्ही येशूचं नाव तुम्ही घेऊ शकता. आणि येशूच्या नावामध्ये जे सामर्थ्य आहे, या ठिकाणामध्ये आपण पाहतो की जे लोक होते, जे लंगडा होता आणि तो चालू लागला. फक्त कसं तर या ठिकाणामध्ये मग शिष्य त्यांना सांगत आहे आणि ते म्हणत आहे की तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की ज्याला तुम्ही बदस्तावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा झाला आहे. हालेलुया. म्हणजे तो येशू ख्रिस्त, त्याला क्रूसावर खिळलं, तो मरण पावला आणि जगातून गेला, तरी पण पहा त्याच्या नावामध्ये आज पण सामर्थ्य आहे. हे तर देवाची बाब आहे, परंतु ते सामर्थ्य आज पण आपल्या मधात आहे. पुष्कळ लोक येशूच्या नावाने आज पण आरोग्यदान त्यांना प्राप्त होते. पुष्कळ लोकांना आज पण. फक्त तुमचा विश्वास कुठे आहे? मोहरीच्या दाण्यासारखा विश्वास जर का तुमचा असला तर येशूच्या नावाने तुम्ही पण सामर्थ्याचे काम करू शकता. मी सुरुवातीला म्हटलेलं होतं, मंडळी आहे आणि मंडळीमध्ये येशूचे सामर्थ्य आहे, परंतु ते सामर्थ्य मंडळी ओळखत नाही. कारण त्याच्या मागे हेवा देवा आहे, त्याच्या मागे स्वार्थ आहे लोकांचा, स्वतःला नम्र करत नाही. मंडळीमध्ये खूप सामर्थ्य आहे तुमच्या. देवाने मला सांगितलं या मंडळीमध्ये खूप सामर्थ्य आहे, पण ते लोक जोपर्यंत असेच राहतील तर ते सामर्थ्य इथून निघणारच नाही. आणि सामर्थ्य जर का तुम्हाला सुरुवात करायची असेल तर अगोदर सन्मान करणं तुम्ही शिका. सन्मान करणं तुम्ही शिका पाहिजे, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य काय ते तुम्हाला कळेल. परंतु आपण सन्मान करत नाही तर आपण सामर्थ्य कसं शिकणार आहे? तुम्ही बोलले तरी होते का? हालेलुया. आहे का विश्वास तुम्हाला? तुम्हालाच विश्वास नाही तर मी काय करू शकतो त्याच्यामध्ये? मी तुम्हाला विश्वासामध्ये वाढवू शकत नाही. त्या प्रकारे येशू नाव आणि ह्या नावावर जर का तुमचा विश्वास आहे तर तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, तुम्ही ते करू शकता. परंतु आपण त्या नावावर आपण सेंट्रलाइज नाही करत, आपलं ध्यान त्याच्यावर केंद्रित नाही करत की हे नाव काय आहे. नाव दिलं म्हणून काम होत नाही. तुम्हाला त्याचा अर्थ माहित आहे, त्या नावामध्ये किती सामर्थ्य आहे हे जर का तुम्हाला कळलं, मी सांगत आहे की मंडळी पूर्ण चेंज होऊन जाईल. हे ग्राउंड तुम्हाला कमी पडेल. तो भविष्यवक्ताला त्याने हेच म्हटलं, नाव आहे तुमच्याकडे परंतु त्याचा अर्थ, त्याचं सामर्थ्य तुम्हाला अजूनपर्यंत कळलेलं नाही. आणि म्हणून तुम्ही इथेच आहे. तुमच्यातून लोक चालले जातात, त्यांच्या मंडळ्या स्थापित होतात, मंडळ्या ते करतात. थोडंसं मी माहीत केलेलं होतं की दीपक येण्याच्या अगोदरही इथे काही सुवार्तिक ठेवले होते, काही लोक तिकडे होते. तुम्ही काळजी नाही घेतली त्यांची, तुम्ही काळजी नाही घेतली. मी म्हणत आहे, तुम्ही काळजी घेतली असते तर तुमच्या मंडळ्या इकडे स्थापित झाल्या असत्या. आजही आहे लोक ते, तुम्ही सोडले, दुसरे लोक त्यांना पकडलं, दुसऱ्या लोकांकडेच जातात. आज दीपक आहे नाही आहे त्याच्यावर खूप ताशेर उडले. आताही तुमच्याकडे वेळ आहे, परमेश्वर देतो तुम्हाला. असं नाही तुमच्याकडे सामर्थ्य आहे, मी वारंवार सांगत आहे, पण तुम्ही ते ओळखतच नाही. तुम्हाला ओळखण्याचंच
प्रॉब्लेम आहे. तुम्ही काय करू शकता? लढा देण्यासाठी नाही, लढा देण्यासाठी तर मग तुम्ही सगळं बरबाद होऊन जाल, सत्यानाश होऊन जाईल. लढाई जे करताना तुम्ही जे झगडे वगैरे करताना सत्यानाश होऊन जाईल तुमचं. येशूचं नाव अगोदर ओळखा तुम्ही. येशूचं नाव जर का तुम्ही ओळखलं ना तर मी सांगत आहे की इथून तुमचं सुरुवात होईल. मोठे मोठे काम इथून सुरू होतील. ते तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. हे नाव जेव्हा जोपर्यंत शिष्यांना कळलं नाही ते म्हटले चला रे चला मासे पकडायला जाऊ. येशू बरोबर राहिल्याच्या नंतरही त्यांना येशू काय ते कळलं नव्हतं आणि म्हणून म्हटलेलं होतं चला रे चला मासे पकडायला जाऊ. ते मासे पकडत होते तिकडे जाऊ. आणि मग जेव्हा येशूचं सामर्थ्य आलं तर हे शिष्य मग साक्ष देऊ लागले, अरे ज्या येशूला तुम्ही बदस्तंभावर खेळलेला आहे त्या येशूच्या नावामध्ये आज पण सामर्थ्य आहे, ते आज पण काम करत आहे. विश्वास ठेवल्याने नाही. फेथ विदाउट ऍक्शन इज डेथ. मेलेला विश्वास आहे. विश्वास कृतीच्या शिवाय मेलेला आहे. येशूच्या नाव, त्याच्या नावाचं सामर्थ्य आणि ते कृती तुमच्या जीवनातून जर का प्रगट झाली तर तो विश्वास पूर्ण झालेला आहे. येशूच्या नावामध्ये सर्वांना माहित आहे येशूचं नाव, पण सामर्थ्य किती लोकांना माहिती आहे? मी स्वतः माझ्या डोळ्यांनी चमत्कार पाहिलेले आहे. गावामध्ये जातो ना कधी कधी, लोक असे चांगले होतात. लोकांना सांगायची गरज नाही, ते येतात, पाडक साहेब प्रार्थना झाली आम्ही बरे झालो. पण तुम्ही का नाही करत? आणि त्यांच्यापेक्षा जास्त मोठा तुमचा विश्वास आहे, त्या नावासाठी तुम्ही भांडण करता परंतु तुमचा विश्वासाने कामच होत नाही. ते नाव देव तुम्हाला सांगत आहे, हे जे नाव आहे, हे जे नाव आहे ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. येशू फक्त नाव नाही आहे, हे तुमचं जग आहे, तुमचं तारण आहे, तुमचा विश्वास आहे. आता तरी काळजी घ्या. नवीन लोक जे तयार करतात ना, काळजी घ्या त्यांची. तुम्ही काळजी नाही घेणार, सगळं व्यर्थ झालेलं आहे. आपण कोणाला दोष लावत नाही. का बरं काम झालं नाही? आपण स्वतःहून समोर यावं, मला हे काम करायचं आहे. तुम्ही नाही केलं असे बोलणारे तर खूप असतात. तुम्ही हे नाही केलं, तुम्ही ते नाही केलं, तुम्ही असं नाही केलं, तुम्ही तसे नाही केलं. पण 3 बोटं तर आपणच म्हणतो, मी हे नाही केलं, मी ते नाही केलं, मी असं नाही केलं, मी तसं नाही केलं. स्वतःच आपण त्याच्याकडे आपण जबाबदार असतो. दुसऱ्यांना काय आपण दोषारोपण करणार? येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे, चंगाई आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये सुद्धा आपण पाहतो की जेव्हा आई वडील त्यांच्या लेकरांना समर्पण किंवा बाप्तिस्मा करण्यासाठी देवाच्या मंदिरात घेऊन येतात, तेव्हा परमेश्वर त्यांच्या लेकरांसाठी स्वर्गाचे दार उघडतो. त्या तत्समयी आणि कित्येक लेकरं इथं त्यांचं समर्पण इथं झालेलं आहे. आणि मला माहिती आहे की येणाऱ्या दिवसामध्ये तेच लेकरं तुमचं जीवन बदलणार आहे, तुमच्या मंडळीचं जीवन बदलणार आहे, ज्या ज्या लेकरांचं इथं समर्पण झालेलं आहे. आणि खरोखर हे होणार आहे. जोपर्यंत येशूचं आगमन होत नाही तोपर्यंत हे जे लेकरं, ज्या ज्या लेकरांचं समर्पण झालेलं आहे आणि खरोखर देवाने त्यांच्यासाठी त्याचं दार उघडलेलं आहे, ते लोक तुमचं जीवन बदलणार. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण पाहतो की परमेश्वर तर सांगतो की नवीन वर्षाला आपण सुरुवात करतो. नवीन वर्ष सुरू झालं, मागच्या वर्षामध्ये अरे हे वर्ष खूपच वाईट गेलं माझ्यासाठी, हे वर्ष तरी नवीन चांगलं खूप खूप आशीर्वादाचं भरभराटीचं असेल. पहिल्याच दिवसापासून मग सुरू होते काहीतरी वेगळं. अरे रे रे, वर्षाची सुरुवातच अशी झाली. वर्षाला, दिवसाला महत्व नाही आहे, तुमच्या जीवनाला महत्व आहे. तुम्ही कधी देवाला समर्पित होता आणि कधी तुम्ही बदललेलं जीवन तुम्ही देवापुढे ठेवता आणि त्यानुसार तुम्ही चालता, तिथून तुमच्या जीवनाला सुरुवात आहे. तो तुमच्यासाठी नवीन वर्ष आहे. नवीन वर्ष तर संपूर्ण जग साजरा करत आहे. मी सुरुवातीला सांगितलं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. आता पहा, दुपारून जर का तुम्ही चालता काय रस्त्यावर डीजे पण लागून राहतील, तिथे लोक नाचत राहतात. काय आता नवीन वर्ष आहे? अरे आज नवीन, मग उद्याला काय?
देवाने आशीर्वादाचं वचन म्हटलेलं आहे. काय ऐकलं? चुकीचा शब्द आला का? किती छान ना तुम्ही हसत आहेत, मला आनंद होत आहे. हालेलुया. हे 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 स्पिरिट असायला पाहिजे. मला वाटलं मी काहीतरी बोललोय म्हणून तुम्ही हसत आहे. मटण म्हटलं का मी? अरे पण हो ना, तेच आहे ना. वचन जे आहे, देवाचं वचन जे आहे त्याचं शरीर आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये काय करायचे, कोकरू कापायचे, त्याचं मटणच असायचं ते. मटन और वचन बोथ आर सेम. जो माझा देह खातो, म्हटलेलं आहे ना, जो माझा देह खातो. हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचं वचन आपल्याला सांगतं, देर इज नथिंग इन लाईफ ऑर डेथ. जीवनामध्ये मृत्यूमध्ये असं काहीच नाही की जे आपल्याला देवाच्या प्रेमापासून आपल्याला वेगळं करू शकते. काहीच नाही. हालेलुया. तुमच्यासाठी आशीर्वादाचं वचन आहे. जगामध्ये काही पण मृत्यू किंवा जीवन असं काहीच नाही की जे तुम्हाला देवाच्या प्रीतीपासून विभक्त करू शकते. ओळखा स्वतःला. मी परत सांगत आहे, स्वतःला ओळखा. स्वतःचा परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा. ओळखा स्वतःला. तुम्ही काय 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 करू शकत. लोक छोटे छोटे ग्रुप करून मोठं मोठं काम करतात. ते इतका मोठा ग्रुप असूनही तुम्ही काहीच नाही करत. फक्त ओढणं सोडा. ओढणं सोडा. आता 14 तारखेला येणार, आता ढील देणं सुरू करा. समजलं? पाय ओढणे सोडा. आणि स्वतःचं मन जे आहे देवाकडे वळवा. चेंजेस करा, बदल करा. आणि हे वचन जे मी तुम्हाला सांगितलं आहे की जगामध्ये मृत्यू न जीवन तुम्हाला काही देवाच्या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही. कोणीही नाही करू शकत. मी पण नाही करू शकत. आपण एक दुसऱ्यांना कोणीही देवाच्या प्रीतीपासून कोणीही एकमेकांना विभक्त करू शकत नाही. आणि हे देवाचं वचन आपल्यासाठी आहे. हालेलुया. हालेलुया. आपण पाहतो की आपल्या बाप्तिस्माच्या समीपन आपण दावा करतो की आम्ही देवाचे दत्तक लेकर आहोत. त्याने आमच्या पापाची क्षमा केली. आम्ही याजकाच्या वंशातले आहोत. बाप्तिस्माच्या समय आपण म्हणतो देवाने आमचा स्वीकार केलेला आहे की नाही? तुम्ही लेपालक आहे की नाही? किती लोक समजलं लेपालक म्हणजे? लेपालक ठीक आहे, नाही समजलं. दत्तक समजलं. ॲडॉप्टेड आहे ना? तुम्ही आहे की नाही? हो. येस म्हणा ना. मी दत्तक आहे येशूचा. मी येशूचा दत्तक आहे. मी येशूचा दत्तक आहे. दत्तक राहणार तेव्हा तुम्हाला वारसा मिळणार. मागे मी सांगितलं वारसाच्या संबंधाने की कसं करतात. एक वेळा विकलं, परत वडील परत घेतात. दुसऱ्यांदा विकलं, परत घेतात. तिसऱ्यांदा विकलं तर ते झालं त्याचं. रोमी कायदा होता. आणि मग जेव्हा तुम्ही त्याला विकत घेतलं तर तुमचं जे काही असेल त्याला तुम्हाला द्यावं लागेल. तुमचं सर्व अधिकार, वारसा हक्क तुम्हाला त्याला द्यावं लागेल. आज तरी खूप सारे नियम बनलेले आहेत. जर का तुम्हाला दत्तक लेकरं घ्यायचे असतील तर हे जगातील नियम आहे. पण तो देवाचा नियम वेगळा. त्याने आपल्याला त्याची संतान करून टाकलेलं आहे. दत्तक लेकरं आपल्याला केलेलं आहे. अडॉप्टेड सर्वच आहे. असं एकही नाही की जो म्हणेल की मी देवाचा डायरेक्ट लेकरू. नाही, सगळे अडॉप्टेड आहे. सगळे दत्तक आहे. देवाने आपल्याला दत्तक घेतलेलं आहे. आपल्या पापांची त्याने क्षमा केलेली आहे. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा हीच आहे की खरोखर जेव्हा तुम्ही देवाचे लेकरं आहात तर ख्रिस्तासारखे ख्रिस्ती होण्याचा प्रयत्न करा. ख्रिस्ती म्हणजे हे जगी ख्रिश्चन नाही, आत्मिक ख्रिश्चन होण्याचा प्रयत्न करा. जगी ख्रिश्चन तुम्हाला सगळ्या ठिकाणामध्ये दिसतील. आणि जगी ख्रिश्चन कसे बदनाम आहे माहित आहे का? मायकल दारू पिके दंगा करतात, है की नाही? हे असं जगी जे आहे दृष्टिकोन आहे. आता तरी थोडंसं सुधारलेलं आहे. नाही तर गोवा आणि त्या साईडला तुम्ही जाल तर हे दृष्टिकोन असायचा की हे ख्रिश्चन लोक दारूच पितात. ख्रिस्तासारखे म्हणजे
तुम्हाला व्हावं लागेल. ख्रिस्तासारखे, म्हणजे ख्रिस्ताला अनुसरण करणारे, ख्रिस्तासारखे चालणारे तुम्ही ख्रिस्ती. जर का आपण ख्रिस्तालाच अनुसरण करत नाही तर मग कसले ख्रिस्ती, मग आपण जगी करतात. आणि म्हणून ती बाब परमेश्वर आपल्याला सांगत आहे. हालेलुया. नवीन वर्षामध्ये आहे, परमेश्वर आपल्याला सांगत आहे की नम्र राहा, नम्रतेचा जास्त वापर करा, प्रामाणिक राहा, चांगले कृत्य करा, इतरांना मदत करा, देवावर विश्वास ठेवा, त्याचे भय बाळगा आणि तुमचा आत्मविश्वास बाळगा. येणाऱ्या दिवसामध्ये देवाने वचन दिलेलं आहे की मोठे मोठे कार्य होणार आहे आणि ते कार्य करण्यासाठी तुम्ही लोक एकत्र असायला पाहिजे. देवाने मला सांगितलंय मंडळी आता कार्य करणार आहे, पण त्याच्याकरिता तुम्हाला एकत्र यावं लागेल. आणि जेव्हा आपण चांगलं कार्य करू तर मग दाविदासारखे आपणही म्हणू शकतो. स्तोत्राच्या 23व्या वचनामध्ये जसं दाविदाने म्हटलं की माझ्या आयुष्याचे सर्व दिवसात चांगुलपणा आणि दया माझ्यासोबत राहतील. परत एक वचन जे आहे प्रेषित स्तोत्र याचा 90वा अध्याय आणि त्याच्या 12व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. आणि दावीद त्या ठिकाणामध्ये म्हणतो, शेवटी आम्हाला आमचे दिवस मोजायला शिकव, जेणेकरून आमचे हृदय ज्ञानाने भरलेले असेल. परमेश्वर आपल्याला सांगतो की तुमच्या आयुष्याचे दिवस तुम्हाला मोजणं गरजेचं आहे. किती आहे आमच्याकडे दिवस. आणि त्याचबरोबर जे आयुष्याचे उरलेले ते दिवस परमेश्वराने तुम्हाला दिलेले आहेत, त्या दिवसांमध्ये तुमचा चांगुलपणा एकमेकांसाठी प्रगट हो. आणि हा नवीन वर्ष जेव्हा आपण त्याच्यामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे, त्या संपूर्ण 365 दिवसामध्ये काय आपण चांगलं करू शकतो त्याच्यावर जास्त तुम्ही जोर द्या. वाईट करू शकतो ते वाईट करायचं हेतू आणि चांगलं करायचा हेतू हे परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला चांगलं करायचं की वाईट करायचं आहे तुम्हाला ठरवायचं आहे. 365 दिवस तुमच्याकडे परमेश्वराने दिलेले आहे. चांगलं कराल तर मंडळीचं खूप येणाऱ्या दिवसामध्ये वाढ होणार आहे. आणि वाईट कराल तर मग तुमचे कार्य आणि देवाचा न्याय याला तुम्ही स्वतः जबाबदार आहे. परमेश्वर करो नवीन वर्षामध्ये सर्व चांगलं कामं करण्यासाठी परमेश्वर आपल्या प्रत्येकाला सहाय्य करो. आमेन.